गेल्या अनेक दिवसांपासून सबंध देशभरात दिल्ली विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता लागून राहिली होती। पण अखेर मंगळवारी निवडणूक आयोगाने सर्व चर्चांना पूर्णविराम देत निवडणुकीची अधिकृत घोषणा केली आहे। या दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती दिली। 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेचा कार्यकाल 23 फेब्रुवारीला समाप्त होणार आहे। तत्पूर्वी नवीन सरकार स्थापन करणं अनिवार्य असल्याने कार्यकाल संपण्याच्या 1 आठवडा आधीच मतदान पार पडणार आहे। पण याचं संपूर्ण वेळापत्रक कसं असेल आणि ते सध्या कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सर्वप्रथम देशातील नागरिक आणि मतदारांना शुभेच्छा दिल्या। वास्तविक राजीव कुमार यांची ही शेवटची पत्रकार परिषद आहे, कारण 18 फेब्रुवारीला ते सेवानिवृत्त होत आहेत। या दरम्यान बोलत असताना ते म्हणाले की 2024 हे जगात निवडणूक वर्ष ठरले। या दरम्यान 2/3 लोकसंख्येने मतदान केलं। आता दिल्लीच्या निवडणुकीविषयी बोलायचं झालं तर दिल्ली विधानसभेची शेवटची निवडणूक 8 फेब्रुवारी 2020 रोजी झाली होती, ज्याचा निकाल 18 फेब्रुवारीला जाहीर झाला होता। आगामी निवडणुकीसाठी दिल्लीतील 1.55 कोटी मतदार 11 जिल्ह्यातील 70 जागांसाठी मतदान करतील असं सांगण्यात येत आहे। राजीव कुमार म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी बुधवारी मतदान ठेवण्यात आलं आहे। दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर दोषारोप करण्यात आले होते। आता दिल्लीची निवडणूक होणार असल्याने आताही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असते हे सांगताना राजीव कुमार म्हणाले की देशात 10.5 लाख बूथ आहेत, तिथं 45 ते 50 लाख पोलिंग अधिकारी हे त्याच राज्यातले आणि वेगवेगळ्या ठिकाणचे असतात। ते पहिल्यांदाच भेटलेले असतात। 2-3 दिवसापूर्वी त्यांची ओळख असते। ते घोटाळा करण्यासाठी एकत्र आलेले नसतात असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। आता निवडणूक कार्यक्रम कसा असेल तेही तारखेनुसार जाणून घेऊया। तर अर्ज दाखल करण्याची तारीख 10 जानेवारी 2025 असणार आहे। तर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 17 जानेवारी पर्यंत असेल। उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख 18 जानेवारी, तर अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी असणार आहे। आता सध्या दिल्लीत कोणत्या पक्षाचं पारडं जड आहे तेही जाणून घेऊयात। या निवडणुकीत भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आहेत। मात्र असं असलं तरी ही मुख्य लढत ही भाजप आणि आम आदमी पार्टी या 2 पक्षातच असेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे। मागच्या आकड्यावर नजर टाकली असता 2020 सालच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावं लागलं। आम आदमी पक्ष सध्या विजयाचे हॅट्रिक मारण्यास इच्छुक असला तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक नेहमीसारखी नक्कीच सोपी नसेल। त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप। अरविंद केजरीवाल यांना तर मद्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगवारीही करावी लागली होती, तर मनीष सिसोदिया यांनीही तुरुंगाचं दर्शन घेतलं आहे। आम आदमी पक्षाच्या 2 प्रमुख नेत्यांना गंभीर आरोपाखाली तुरुंगात जावं लागल्यामुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली गेली आहे। स्वतःची जंटलमन प्रतिमा बनवू पाहणारे केजरीवाल दारू घोटाळ्यात सापडतील याची कल्पनाही तेव्हा कुणी केली नसावी। पुढे तुरुंगात गेल्यानंतरही अरविंद केजरीवाल आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार नव्हते, तेव्हा ते तुरुंगातून सरकार कसं चालवणार असा प्रश्न लोक उपस्थित करू लागले। अखेर लोकांच्या वाढत्या दबावामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री झाल्या। त्यांच्यावरही आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मलिवाल यांनी गंभीर आरोप केले होते। दहशतवादी अफजल गुरुला फाशीपासून वाचवण्यासाठी आतिशीच्या आईवडिलांनी लढा दिल्याचं स्वाती मलिवाल यांनी म्हटलं होतं। त्यावेळी एकच खळबळ उडाली होती। स्वाती मलिवाल प्रकरणामुळे तर पक्षावर खूप टीका झाली होती, कारण आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिलेल्या स्वाती मलिवाल यांना तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहकार्याने मारझोड केली असल्याचे आरोप खुद्द मलिवाल यांनी केले होते। याशिवाय आम आदमी पक्षाच्या सत्येंद्र जैन, अमानतुल्ला खान, सोमनाथ भारती, संदीप कुमार, नरेंद्र यादव, प्रकाश जारवाल, मनोज कुमार, अखिलेशपती त्रिपाठी, शरद चव्हाण, जितेंद्र सिंह तोमर, दिनेश मोहनिया आणि केजरीवालांसह अशा 13 जणांना वेगवेगळ्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं आहे। त्यामुळे ही सगळी प्रकरणं आम आदमी पार्टीची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरली। त्यामुळे आता पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि परत सत्तेवर येण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी यंदा हिंदुत्वाचं कार्ड पुढे केलं आहे।
पण त्यांच्या या बदलत्या भूमिकेला भाजपने चुनावी हिंदू असा टोला लगावला। शिवाय गेल्या 5 वर्षात दिल्लीत समाधानकारक काम झालं नसल्याच्या तक्रारी तिथले नागरिक बोलून दाखवत आहेत। काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी पुजारी आणि ग्रंथींना दरमहा 18,000 रुपये मानधन देण्याच्या योजनेची घोषणा केली होती। मात्र अचानक हिंदूंचा कळवळा आलेल्या केजरीवालांच्या योजनेची एका पुजाऱ्याने चांगलीच पोलखोल केली। ज्या मंदिरात या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार होता त्याच मंदिरात केजरीवालांना पुजाऱ्याने चांगलंच सुनावलं। त्यामुळे त्यांना योजनेचा शुभारंभ अर्धवट सोडून मंदिरातून काढता पाय घ्यावा लागला होता। आता 5 वर्षापूर्वी केजरीवाल यांनी यमुना नदीला स्वर्ग बनवण्याचा दावा केला होता, पण त्यात पुढे काहीच झालं नाही। आजही यमुनेच्या पुलावरून जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो अशी भावना लोक बोलून दाखवत आहेत। त्यामुळे ही आम आदमी पार्टीसाठी धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दरम्यान भाजप आता या मुद्द्याचा फायदा घेत आहे आणि जोरदार प्रचार करत आहे। दरम्यान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीत अनेक नव्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येत आहे। रविवारी 5 तारखेला हिबाबाद आणि न्यू अशोकनगर दरम्यानच्या नमो भारत रॅपिड रेल्वे कॉरिडॉरचं उद्घाटन, तसंच जनकपुरी पश्चिम ते कृष्णापाक दरम्यान मेट्रो कॉरिडॉरचं उद्घाटन, शिवाय रोहिणी येथील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या सुषमा भवनाचं उद्घाटन आणि माती संकुल जवळील कांती उद्यानाचं उद्घाटन देखील करण्यात आलं। याचा भाजपला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक आता काही आठवड्यावर आली असताना दिल्लीतील राजकीय वातावरण तापणार नसेल तरच नवल। त्यामुळे आता या निवडणुकीत भाजपचं वर्चस्व कायम राहणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? दिल्लीत नेमकं कोणाचं पारडं जड आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।